यहीं से तो बनेंगे ना, पीटी उषा, सचिन तेंदुलकर। बहुत कम लोग होते हैं जो स्पोर्ट्स को एक्चुअल प्यार करते हैं, और स्पोर्ट्स एक ऐसी चीज़ है जिसके बारे में जिक्र तो बहुत होता है कि बहुत ज़रूरी है, खेलना भी चाहिए, बट खेलते कोई कोई है। तो जो खेलते हैं वो उनकी हेल्थ भी ठीक रहती है, उनका दिमाग भी सही रहता है, और वो जीवन में नाम भी कमाते हैं, और बाकी की सारी चीज़ें साथ साथ चलती हैं। और इसलिए मैं आपको बधाई देना चाहता हूँ कि आप एक नेता तो हो ही, पर आप एक स्पोर्ट्स लवर हो, विच इज़ फॉर मी। एक नेता अगर स्पोर्ट्स की तरफ अपने यूथ को लगा दे तो मतलब हमारे देश का भविष्य जो है वो उज्जवल है। और जो आपने ये शुरू किया है कि दूसरा साल है, पहले साल 30,000 लोग आए, बहुत ज़्यादा लोग होते हैं 30,000 जो स्पोर्ट्स खेलते हैं, और आप वादा कर रहे हैं कि 1 लाख से ज़्यादा लोग आएंगे। तो मेरे लिए ये इससे बड़ी बात कोई हो नहीं सकती, और खुश कोई हो नहीं सकता कि 1 लाख लोग जो है वो स्पोर्ट्स खेले। तो बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। आपने बहुत प्यार दिया, मुझे यहाँ बुलाया, और मेरी तरफ से कभी भी मैं आपके किसी भी काम स्पोर्ट्स के जरिए मैं आ सकूँ तो ये मेरा सौभाग्य होगा। बहुत बहुत प्यार, आपको बहुत बहुत शुभकामनाएं श्रीकांत भाई, आपको और आपकी पूरी टीम को। और मैं उम्मीद करता हूँ कि ये जो शुरुआत हुई है ये 1 लाख से हुई है, बट यहाँ से हम ऐसे ऐसे दिग्गज पैदा करेंगे जो देश का नाम रोशन करेंगे, महाराष्ट्र का नाम रोशन करेंगे, जो अपने माँ बाप का नाम रोशन करेंगे। हिंदुस्तान वर्ल्ड पावर है और रहेगा। स्पोर्ट्स के क्षेत्र में हम बहुत पीछे हैं, ओलंपिक में हमारा गोल्ड 1 या 2 आता है, पर जितनी बड़ी तादाद में हम लोग हैं वो सबसे ऊपर होने चाहिए, उसकी भी सूची, और उसकी शुरुआत यहाँ से होती है। श्रीकांत भाई बहुत बहुत मुबारकबाद। ये हमारे लिए भी एक सीख है कि जो आप यहाँ पे कर रहे हैं हम पंजाब में भी करें, ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग स्पोर्ट्स से जुड़े, खेले, और हमारे देश का नाम ऊपर लेके जा सके। क्रीडा संग्राम सीझन 2 याची सुरुवात आपण करतोय। आपल्या या देशामध्ये विविध कार्यक्रम, फेस्टिवल्स या सगळ्या गोष्टी होत असतात, पण त्याचबरोबर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाच्या माध्यमाने असे वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे देखील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। म्हणूनच ह्या वर्षी खास आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याची घोषणा जी आहे ती त्यांनी केलेली आहे की प्रत्येक खासदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये सांसद खेल महोत्सव घ्या, आणि या महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्या खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण करा। पण याची सुरुवात तर आपण गेल्या वर्षीच केली आहे खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने, आणि गेल्या वर्षी देखील आपल्याला कमी कालावधीमध्ये देखील आपल्याला मोठा सपोर्ट जो आहे आणि लोकांचा उत्साह जो आहे तो गेल्या वर्षी खूप होता। गेल्या वर्षी 30,000 पार्टिसिपेंट्स आपल्याला या निमित्ताने मिळाले। या वर्षीचं टार्गेट आपलं आहे 1 लाख पार्टिसिपेंट्स। 1 लाख पार्टिसिपेंट्स म्हणजे वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमाने वेगवेगळ्या खेळांमध्ये जे पार्टिसिपेट करतील असे खेळाडू जे आहेत 1 लाखापर्यंत जातील, आणि मला पूर्ण विश्वास आहे की गेल्या वेळेस या सगळ्या आपल्या जे संस्था आहेत, ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, आज श्रीकांत वाडजी इकडे बोलत होते की ते देखील गेल्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाकी सगळ्या संस्था ज्या आहेत त्या एकवटल्या होत्या। आज देखील सगळ्या संस्था या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आहेत। मी सगळ्या संस्थेचे सगळे सेक्रेटरी आहेत। आज इथे श्रीकांत वाडजी आहेत, अशोक आहेरजी आहेत, सतीश जाधव, किशोर म्हात्रे, सारंग कांबळे, मालोजी भोसले, सलील बंडे, आकाश पाटील, आणि अजून जे ज्यांची नावं इथे घेतली नाही मी, त्या सगळ्यांचं मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडू शकला, आणि तो एवढा मोठा ग्रँड सक्सेस जो आहे तो झाला। पण ह्या वर्षी आपल्या पुढे जबाबदारी जी आहे ती मोठी आहे। या वर्षी आपल्याला 1 लाख पार्टिसिपेंट्स जे आहेत ते आपल्याला या कार्यक्रमामध्ये, या खासदार क्रीडा संग्राम मध्ये सामावून घ्यायचे। त्याच्यासाठी आता आपल्याकडे पुढचे 3 महिने मला वाटतं कालावधी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्याला सहभागी व्हायचं आहे त्यासाठी टोल फ्री नंबर, काय टोल फ्री नंबर 9338567567 9338567567 या नंबरवरती जरी मिस कॉल दिला
तरी तुम्हाला लिंक, जिथे तुम्हाला कुठल्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे ती लिंक तुम्हाला येईल आणि त्याच्यामध्ये जाऊन आपले डिटेल्स आपण त्या ठिकाणी भरायचे आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमाने देखील आपण विविध खेळाडूंपर्यंत पोहोचणार आहोत.